केंद्र सरकारनं भटक्या विमुक्तांची स्वतंत्र जनगणना करावी या मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा काँग्रेस व्हीजेएनटी विभागाच्या प्रदेशाध्यक्षा ॲडव्होकेट पल्लवी रेणके यांनी दिला। होऊ घातलेल्या राष्ट्रीय जनगणनेमध्ये भटक्या विमुक्त समाजाची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या व्हीजेएनटी विभागानं लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली। या भेटीत स्वतंत्र जनगणनेचा प्रश्न संसदेत मांडण्याची ठोस मागणी करण्यात आली। केंद्र शासनानं 18 ऑगस्ट 2020 रोजी सर्व राज्यांना शहर, खेडी तसंच दुर्गम, अतिदुर्गम भागात वास्तव्यास असलेल्या भटक्या विमुक्तांचं घर ते घर सर्वेक्षण करण्याचे स्पष्ट लेखी निर्देश दिले होते। मात्र केंद्र आणि राज्यात भाजपचं सरकार असतानाही आजपर्यंत या निर्देशाची अंमलबजावणी झालेली नाही। हा भटक्या विमुक्त समाजावर झालेला गंभीर अन्याय आहे, असं ॲडव्होकेट पल्लवी रेणके यांनी सांगितलं। घेण्याचा मूळ मुद्दा असा आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भटक्या विमुक्तांची जी चळवळ आहे किंवा त्या चळवळीच्या माध्यमातून त्यांची परिस्थिती ही अत्यंत दयनीय आहे। जनगणना ही जातीय जनगणना करणार असं घोषित केलेलं आहे। त्याच्या मागचा मूळ मुद्दा जो आमचे जननायक राहुल गांधी यांनी जो मुद्दा धरला होता, त्याच्या मागे मूळ मुद्दा असा होता की देशातले जे वंचित घटक आहेत, ओबीसी आणि भटके विमुक्त, त्यांना त्यांची सामाजिक आर्थिक परिस्थिती कळली पाहिजे की त्यांचं या देशामध्ये, प्रशासनामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये आणि इतर विकासाच्या सर्व क्षेत्रांमध्ये काय स्थान आहे, हा मुद्दा प्रकर्षाने या जनगणनेच्या माध्यमातून पुढे आला पाहिजे। म्हणून जातीय जनगणनेची त्यांनी मागणी केली होती। जननायक राहुलजी गांधी यांची दिल्लीमध्ये भेट घेतली, त्यांना हा मुद्दा सांगितला की जातीय जनगणनेमध्ये भटक्या विमुक्त म्हणजे सुमारे जी 25 कोटी लोकसंख्या जी यूपीएच्या काळात रेणके आयोग नेमला गेला होता, त्यांनी सुद्धा ती मांडली। बीजेपीच्या एनडीएच्या काळात इदाते आयोग नेमला गेलेला भटक्या विमुक्तांसाठी, त्यांनी सुद्धा एक आकडेवारी दिली आहे की ती साधारण 20 कोटीपेक्षा जास्त आणि 25 कोटीपर्यंत असेल, असं इदाते कमिशनने म्हटलेलं आहे। साठे महामंडळ असेल किंवा महात्मा फुले ज्योतिराव महामंडळ असेल, त्याच्यानंतर अण्णाभाऊ पाटील महामंडळ असेल, मराठा समाजासाठी केलेलं असेल, ही जेवढी वेगवेगळ्या प्रवर्गासाठी महामंडळ केलेली आहेत त्याचे जे निकष आहेत, त्याचे निकष आणि भटक्या विमुक्तांच्या महामंडळासाठी असलेले निकष हे पूर्णतः वेगळे आहेत। त्यामुळे खऱ्या गरजूंना हे जर पोहोचवायचं असेल ते त्यांच्यापर्यंत ह्या योजनाही पोहोचत नाही, पैसाही पोहोचत नाही। त्यामुळे आमचं सरकारकडे स्पष्ट मागणं आहे की तुम्ही वसंतराव नाईक महामंडळाला निधी पुरेसा देण्यात यावा आणि तो निधी खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचवायचा असतील तर त्याच्यातल्या जाचक आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रवर्गाच्या महामंडळांना जे निकष आहेत तेच निकष आमच्याही महामंडळाला लावण्यात यावे, जेणेकरून आमच्या लोकांना कर्ज मिळेल। या संदर्भात लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन केंद्र सरकारला देशातील सुमारे 25 कोटी भटक्या विमुक्तांसाठी जनगणनेत स्वतंत्र कॉलम आणि कोड देण्याची मागणी करणारं निवेदन सादर करण्यात येणार आहे। त्यामुळे या प्रवर्गाची वास्तविक लोकसंख्या तसंच आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्थितीची अचूक माहिती उपलब्ध होऊन त्यांना स्थिरता, शिक्षण, नोकरी आणि प्रतिष्ठेचा समान अधिकार मिळण्यास मदत होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं। या पत्रकार परिषदेला काँग्रेस व्हीजेएनटी विभागाचे सोलापूर शहर अध्यक्ष युवराज जाधव, प्रदेश कार्याध्यक्ष बादल गायकवाड, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले, प्रदेश सचिव भीमराव बनगर, शहर कार्याध्यक्ष प्रकाश माने, शहर संघटक संजय गायकवाड, कमल चव्हाण आदींची उपस्थिती होती।